नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत परत आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। माझं नाव ओमकार राजूरकर आणि गाडी आज माझ्याबरोबर आहे ती ग्रँड i10 ची न्यूज। तर या कारची जी एक शोरूम किंमत आहे ती आहे 6 लाखांपासून 8.5 लाख आणि या किमतीमध्ये जर तुम्हाला ही गाडी नवीन विकत घ्यायची असेल किंवा तुम्हाला याच गाडीला सेकंड हँड कार मार्केटमध्ये ॲज अ सेकंड हँड कार म्हणून विकत घ्यायचं असेल तर त्यावेळेला या कारमध्ये काय काय गोष्टी आपल्याला मिळतात, काय या गाडीचे पॉझिटिव्हज आहेत आणि काय या गाडीचे निगेटिव्हज आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आता येऊयात गाडीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवरती। सगळ्यात पहिला जो पॉझिटिव्ह आहे ते आहेत गाडीचे NVH, म्हणजे गाडीमध्ये जे नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस आहे ते खूप कंट्रोलमध्ये आहे आणि याचं जे कारण आहे ते म्हणजे आहे गाडीचं इंजिन। हे आहे मित्रांनो या गाडीचं इंजिन, कापा सिरीजचं 1.2 लिटर आणि याचा जर का आवाज तुम्हाला ऐकायचा झाला तर या प्रकारचा काहीसा आवाज आहे, हलकीशी क्लटरिंग अगदी ऐकायला येते आणि बोनेटवरती कुठलंही इन्सुलेशन आपल्याला मिळत नाही आणि त्याची गरज पण नाही आहे। गाडीचं जे इंजिन आहे ते मुळातच कमी आवाज करतं आणि जर तुम्ही हायर RPM वरती जरी घेऊन गेलात तरीसुद्धा खूप जास्त अशी हार्शनेस म्हणा किंवा जो हार्डकोर साऊंड आहे इंजिनचा तो आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचसोबत व्हायब्रेशन कसलंही नाही आहे गाडीमध्ये, ना स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशन फील होतं आहे, ना फ्लोअरमध्ये व्हायब्रेशन फील होते, गिअर नॉबमध्ये पण काही खास व्हायब्रेशन नाही आहे। त्यामुळं गाडीचे जे NVH आहेत, हलकासा टायर नॉईज येतो डेफिनेटली गाडीमध्ये, की ज्या वेळेला आपण हायवेला हायर स्पीडला चालतोय त्यावेळेला हलका फुलका टायर नॉईज येऊ शकतो आणि ते डिपेंड करतं की गाडीमध्ये टायर्स कुठले लागलेले आहेत। जर थोडेसे सॉफ्टवेअर कंपाऊंडचे टायर्स लागलेले आहेत जे की हायवे टेरेन टायर्स आहेत त्यावेळेला गाडीमध्ये टायर नॉईज खूप जास्त असा येत नाही। तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की गाडीमध्ये जे काही NVH आहेत ते खूप कंट्रोल्ड आहेत। त्यानंतरचा एक पॉझिटिव्ह म्हणजे गाडीचा जो सिटिंग कम्फर्ट आहे, फ्रंट रो असेल किंवा मागची रिअर साईड असेल गाडीची, दोन्हीही सिटिंग रोमध्ये आपल्याला सीट कम्फर्ट खूप चांगला मिळतोय। जो थाय सपोर्ट आहे तो मला या ठिकाणी चांगला मिळतोय। त्याचसोबत या ज्या बकेट सीट्स आहेत त्या आपल्याला ज्या वेळेला अशी मुवमेंट होते ना गाडीची त्यावेळेला आपल्याला या खूप चांगलं होल्ड करून ठेवतात। त्याचसोबत जो लंबर सपोर्ट आहे तो सुद्धा आपल्याला चांगला मिळून जातो। फक्त एक मला थोडंसं वाटलं की समोरचे ज्या 2 सीट्स आहेत त्यामध्ये आपल्याला ॲडजस्टेबल हेडरेस्ट असायला हव्या होत्या। एक अजून पॉझिटिव्ह आहे गाडीचा, तो म्हणजे गाडीमधला जो स्पेस आहे तो आपल्याला खूप चांगला मिळतो। माझी हाईट आहे 6 फीट आणि जर समोरची सीट जी आहे ती मीच गाडीला चालवतो आहे त्यामुळं समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने सेट केलेली आहे। लेगरूम आपण पाहू शकतो, आता याला ॲडजस्टसुद्धा करू शकतो मी आणि हेडरूम जर का पाहायचं झाला तर जवळपास एवढा हेडरूम मला मिळतो आहे। याच सिटिंग ॲडजस्टमेंटनुसार मी गाडीच्या रिअर सीटवरती जातो आणि पाहूयात की रिअर सीटवरती आपल्याला किती स्पेस मिळते। स्पेसच्या बाबतीमध्ये जर का पाहायचं झालं तर जवळपास एवढा लेगरूम मला मिळतोय आणि हेडरूम जो आहे तो सुद्धा मला एवढा मिळतोय। तर सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की या पॉझिटिव्हमध्ये गाडीचा जो स्पेस आहे तो सुद्धा एक चांगला पॉझिटिव्ह आहे। दुसरा पॉझिटिव्ह असा आहे की हे जे काही डॅशबोर्ड आपल्याला दिसते, म्हणजे इंटेरियरची जी क्वालिटी आहे ना, बेसिकली कुठल्याही बाबतीत असो, जे डॅशबोर्डचं प्लास्टिक असेल या बटन्सची क्वालिटी असेल, सिटिंगच्या बाबतीमधले वापरलेलं मटेरियल असेल, तर सगळ्या बाबतीमध्ये इंटेरियर क्वालिटीमध्ये आपल्याला ही गाडी थोडीशी एक प्लस पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कारण बऱ्याचशा कार कंपन्यांना काय असतं की इंटेरियरची प्लास्टिक क्वालिटी हा सगळ्यात मोठा त्यांच्या मार्जिनसाठीचा विषय असतो। त्यामुळं बऱ्याचशा कार कंपन्या या प्लास्टिकमध्ये कॉम्प्रोमाइज करतात किंवा लो क्वालिटीचं प्लास्टिक देतात, पण ती गोष्ट आपल्याला हुंडाईमध्ये पाहायला मिळत नाही। अजून एक जो निगेटिव्ह आहे मित्रांनो या गाडीचा तो असा की कारमध्ये काही ठिकाणी कॉस्ट कटिंग केली गेलेली आहे। मागच्या बाजूला पाहाल तर 1 आणि 2 म्हणजे फक्त 2च आपल्याला रिअर पार्किंग सेन्सर्स मिळतात, जे की मिनिमम आपल्याला 4 मिळायला पाहिजे। आणि त्यानंतर अजून एक कॉस्ट कटिंग म्हणजे इकडे जर का तुम्ही पाहिलं टायर्सच्या वरती तर कुठल्याही प्रकारची जी प्लास्टिकची क्लॅडिंग आहे ती दिली गेलेली नाही आहे। त्यामुळं काय होतं, आता या टायर्सवरती जर का पाहिलं तर छोटे छोटे खडे वगैरे लागलेले आहेत। आता मी जेवढ्याला गाडी हायवेवरती स्पीडला घेऊन जाईल ना, हे उडून इकडे लागतील जोरात आणि आतमध्ये खट्ट असा आवाज येईल आणि तो जो आवाज आहे ना तो थोडासा परेशान करू शकतो। ज्या वेळेला म्युझिक चालू असतं त्या म्युझिकला सुद्धा डिस्टर्ब करू शकतो, इतका शार्प आवाज गाडीच्या आतमध्ये येतो। एक जो निगेटिव्ह आहे गाडीचा सगळ्यात मोठा तो असा आहे की या गाडीची सेफ्टी आणि जी बिल्ड क्वालिटी आहे ती इतकी खास नाही आहे। ग्लोबल NCAP नावाची जी एजन्सी आहे जी इंटरनॅशनली गाड्या क्रॅश टेस्ट करते आणि त्याप्रमाणे 5 स्टार्सपैकी रेटिंग देते, तर या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये जे आहेत ते 5 पैकी फक्त 2 स्टारची रेटिंग मिळालेली आहे, जे आपल्याला दाखवतं की गाडी इतकी जास्त अशी सुरक्षित नाही आहे।
त्यानंतर बिल्डमध्ये जरी म्हणाल ना तरीसुद्धा जे काही स्टील या कारमध्ये वापरलेलं आहे ते सुद्धा इतकं असं खास फील नाही होत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डोअर्समध्ये जे वजन असतं किंवा बोनेट उचलल्यावरती आपल्याला जे वजन पाहायला मिळतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये असं वाटतं की बिल्ड जी आहे गाडीची ती थोडीशी अजून चांगली असायला हवी होती. जी प्राइस रेंज आहे गाडीमध्ये, याच प्राइस रेंजमध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला टियागो जी आहे ती चांगली बिल्ड ऑफर करते. त्याचसोबत अजून दुसऱ्या कुठल्या गाड्या असतील तर त्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला या गाडीची जी बिल्ड आहे ती थोडीशी डाऊन वाटू शकते. इंजिनचा मित्रांनो एक निगेटिव्हसुद्धा आहे, तो असा की हे जे 4 सिलेंडरवालं इंजिन आहे ते रिफाईनमेंटच्या बाबतीमध्ये तर खूप चांगलं आहे, पण ज्यावेळेला विषय येतो परफॉर्मन्सचा, पॉवरचा, तर त्यावेळेला हे असं खास इम्प्रेस तुम्हाला वाटणार नाही आहे. आता कारणं काय आहेत मला नेमकं माहीत नाही आहे, पण जर का तुम्ही कम्पेअर केलं स्विफ्ट बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्या सेगमेंट बरोबर तर मला असं वाटतं की थोडीशी हलकीशी पॉवर अजून इंजिनमध्ये असायला हवी होती. प्रत्येक वेळेला मला ज्या वेळेला ओव्हरटेक करायचं आहे हायवेवरती त्यावेळेला मला प्री प्लॅन करावं लागतं आणि त्यासोबत एक गिअर तर मला नक्कीच डाऊनशिफ्ट करावा लागतो. तर इन गिअर ॲक्सेलरेशन जे आहे ते थोडंसं अजून इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं. रिफाईनमेंटच्या बाबतीत नो डाऊट खूप चांगलं आहे, पण पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये हलकंसं मला डल वाटतं हे इंजिन. तर मित्रांनो हेच सगळं होतं ग्रँड i10 निऑसबद्दल. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.